जय निरीक्षणमध्ये सर्वांचं स्वागत. विविध पिकांच्या डेमो प्लॉट आपल्याकडे आहेत. हा ऊसाचा डेमो प्लॉट आहे. इथं ऊसाची लागण आहे ही 14 ऑक्टोबरची आहे आणि ऊसाची जात आहे ती 86-032 आहे. 2 सरीतलं अंतर 5 फूट आहे आणि नर्सरी लागण केल्या. 2 नर्सरीमधलं अंतर 1.5 फूट आहे. दोन्ही बाजूने ठिबकची लॅटरल टाकल्या. दोन्ही बाजूच्या मुळाच्या कक्षात खत आणि पाणी मिळवून डबल लॅटरल टाकलं, त्यामुळे खताची उपलब्धता वाढते. त्याच्यानंतर जेटा काही ठिकाणी मोडला आहे जिथं फुटवा कमी आहे तिथं. त्याच्यानंतर हे ग्लोबल वॉर्मिंगमुळे टेम्परेचर वाढतं आहे. 30-35 डिग्रीच्या पुढे तापमान गेलं की पिकाची वाढ थांबते. म्हणून आपण हे ओव्हरहेड स्प्रिंकलर ठेवलेले आहेत. त्या स्प्रिंकलरमुळे काय होतं आहे, उन्हाळ्यामध्ये जसं पाऊस वळीचा लागतो आणि पिकावर एकदम तेज दिसतं, तसं हे जर पानं भिजवून घेतली आपण दिवसातून 1-2 वेळेला, तर आपल्याला तापमान कमी होतं आणि ह्युमिडिटी वाढते. त्यामुळे पिकाची वाढ कंटिन्यू चांगल्या पद्धतीने होत्या. त्याच वेळेला हवेतला काही नायट्रोजन असेल तो डिझॉल्व होऊन पिकाला मिळतो. पानं स्वच्छ धुतली जातात. काजळी कारखान्याची राख जी येते त्याच्यामुळे फोटोसिंथेसिस कमी होते किंवा धूळ बसल्यामुळे कमी होते, ते कमी होते. पानं स्वच्छ झाल्यामुळे कर्बकरणाची क्रिया वाढत्या. पोषण अन्नद्रव्य देता येतात. त्यानंतर तुमचे लोकरी मावा वगैरे असेल, कीटकनाशकसुद्धा काही औषधी त्यामुळे सोडून ते वरच्यावर कंट्रोल करता येते. 10 बाय 10 मीटरवर लावलेलं आहे ते ओव्हरहेड स्प्रिंकलर. त्याचा एकरी सर्वसाधारण तुम्हाला निस्ता स्प्रिंकलर विनाईल ट्यूब ह्याचा खर्च 40,000 रुपयेपर्यंत एकरी येईल. 44 रेनपॉवर बसतात स्प्रिंकलरमध्ये. आणि काही शंका आहे तुम्हाला विचार? सबसिडी बसते का? सबसिडी बसते ते किंवा हे दोन्हीपैकी एकच बसेल. कारण आता कसं आहे, तो गट नंबर आणि हे मोका तपासणी होते, त्यामुळे कुठलं तरी एकच होईल. आणि ते काय तुम्ही उन्हाळ्यामध्ये वापरल्यानंतर रब्बीला वगैरे इतर पिकाला सुद्धा काही ठिकाणी वापरू शकता. कारण कसं आहे, फेब्रुवारी नंतर मे पर्यंत तापमान असतं, त्यावेळेला उसात वापरायचं. इतर वेळेला इतर ठिकाणी वापरलं तर चालतं.